नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पोहे तर आपण नेहमीच खातो, कधी कांदा पोहे तर कधी बटाटा पोहे. पण खास करून उन्हाळ्याच्या दिवसात किंवा कधीतरी काहीतरी हलकं फुलकं आणि एकदम रिफ्रेशिंग खावेसे वाटते, तेव्हा काय करायचं? तर आज आपण बनवणार आहोत कोकणची एक पारंपरिक, अतिशय चविष्ट आणि अगदी बनवण्यास सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत. ते म्हणजे काकडीचे पोहे. हे पोहे बनवायला फक्त 5 मिनिटे लागतात आणि चवीला तर फारच अप्रतिम लागतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मऊसूत असे काकडीचे पोहे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी जाड पोहे घेतले आहेत. जाड पोह्याचाच इथे वापर करायचा आहे, पातळ पोहे अजिबात घ्यायचे नाही. आता त्यात आपण पाणी घालूया आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे चोळून अगदी हलक्या हाताने हे पोहे धुवून घेऊया. त्यावरील जी धूळ असते ती पूर्णपणे निघून गेली पाहिजे. पाहू शकता अशा प्रकारे पोहे मी त्यातील पाणी व्यवस्थितपणे निथळून घेतले आहे. त्यानंतर लगेचच आपण एक काकडी इथे गावरान घेतली आहे, ती किसून घेणार आहोत. आता काकडीवरील आपण साले मी इथे काढून घेतली आहेत. तुम्ही सालासकटही काकडी घेऊ शकता. अशा प्रकारे किसणीच्या साहाय्याने काकडी व्यवस्थितपणे किसून घेऊया. इथे मी एक मोठी काकडी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काकडीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. काकडीचे पोहे मी इथे बनवत आहे, त्यामुळे काकडीचे प्रमाण अगदी एकास एक असे असले पाहिजे, म्हणजेच चव अप्रतिम अशी येते. पाहू शकता काकडी व्यवस्थितपणे मी अशा प्रकारे किसून घेतली आहे. आता भिजवून घेतलेले जे 1 वाटी पोहे आहेत ते सर्वच्या सर्व या काकडीमध्ये घालूया. प्रथम आपण एक मिश्रण तयार करून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपण पोहे काकडीच्या किसामध्ये घातले आहेत. आता लगेचच अर्धी वाटी आपण ओल्या नारळाचा चव घालूया. ओल्या नारळाच्या चवऐवजी तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूटही घालू शकता, पण ओल्या नारळाच्या चवाने अगदी चविष्ट असे हे काकडीचे पोहे तयार होतात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. आता त्यानंतर पाववाटी इथे मी कोथिंबीर घेत आहे. त्याचबरोबर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस कमी जास्त करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण चमच्याने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया, म्हणजे मीठ एकसारखे सर्व मिश्रणाला लागले पाहिजे इतपत आपण हे मिश्रण अशा प्रकारे चमच्याने एकजीव करून घेणार आहोत. आता इथे मी साखरेचा वापर केला नाही आहे. तुम्ही साखरही वापरू शकता, कारण लिंबाचा इथे वापर आपण केला आहे. आता लगेचच आपण फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये आपण 1 चमचाभर तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तेल गरम करून घेतल्यावर पाववाटी शेंगदाणे घालूया. शेंगदाणे इथे मी पाववाटी वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेंगदाणे व्यवस्थितपणे आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे पोहे खाताना दाताखाली आल्यावर फारच अप्रतिम अशी चव येते. म्हणून अशा प्रकारे व्यवस्थितपणे तेलात अगदी क्रंची होईस्तोवर आपण शेंगदाणे साधारणतः 2 मिनिटे व्यवस्थितपणे परतून घेऊया. तोवर आपण 1 चमचाभर इथे मोहरीचा वापर करत आहोत. मोहरी आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया. फोडणी आपण शेंगदाण्यामध्येच व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत, म्हणजे तडतडून घेणार आहोत. आता साधारणतः 2 मिनिटे व्यवस्थितपणे शेंगदाणे आपण फोडणीबरोबर व्यवस्थितपणे परतून घेतले आहेत आणि अगदी क्रंची झाले आहेत. पाहू शकता रंगही शेंगदाण्याचा अगदी परफेक्ट असा आला आहे आणि मोहरी व्यवस्थितपणे तडतडली आहे. लगेचच 1 ते 2 आपण कढीपत्त्याची पाने घालूया. कढीपत्ता मी अशा प्रकारे व्यवस्थितपणे तोडून घेतला आहे, त्यामुळे चव अप्रतिम अशी येते. आता कढीपत्ता आपण घातल्यावर लगेचच थोडीशी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घालूया आणि व्यवस्थितपणे परतून घेऊया. इथे मी साध्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही ज्या तिखट असतात त्याही मिरच्या घेऊ शकता. मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता फोडणी व्यवस्थितपणे झाली आहे. लगेचच जे काकडीचे मिश्रण आपण तयार करून घेतले आहेत ते अशा प्रकारे त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे फोडणीमध्ये परतून घेऊया. पोहे फोडणीत घातल्यावर हलक्या हाताने अगदी गॅस मंद करूनच
व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. आता पोहे फोडणीमध्ये व्यवस्थितपणे आपण एकजीव करून घेतले आहेत. लगेचच आपण कढईवर झाकण ठेवूया. गॅस मंदच आहे आणि एक वाफ येऊ देऊया, म्हणजे आपले काकडीचे पोहे पूर्णपणे खाण्यासाठी तयार होतील. साधारणतः 1 मिनिटानंतर कढईवरील झाकण उघडून पाहूया. पाहू शकता परफेक्ट असे काकडीचे पोहे आपण तयार करून घेतले आहेत. आता ते एकसारखे करून घेऊया. त्यानंतर लगेचच गॅस बंद करून गरमागरम असे काकडीचे पोहे सर्व करूया. हे पोहे शरीराला तर थंडावा देतातच, शिवाय ऊर्जाही वाढवतात. अशा प्रकारे तयार झाले बघता क्षणी खावीसे वाटणारे असे काकडीचे पोहे. हे पोहे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अगदी झटपट असे हे काकडीचे पोहे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. शिवाय पौष्टिकतेने परिपूर्णही आहेत. लहान मुलेही अगदी आवडीने खातील इतकी चविष्ट ही रेसिपी आहे. तुम्ही अशाच प्रकारे काकडीचे पोहे बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.